नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट जिलबी. लेखिका सौ शीला पत्की. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझं ऑफिस 10ला सुरू होत असे. मी, क्लार्क आणि सेवक यांचं काम 10पासून सुरू होत असल्यामुळे आमचा लंच टाईम दुपारी 2 वाजता असे, ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणं सोयीचं जाईल, कारण त्यांची सुट्टी 3 वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणाऱ्या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचं मी निरीक्षण करत असे. बिस्किटं, वेफर्स, चुरमुरे असं देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असं आवर्जून सांगत असे. त्यांचं वाढीचं वय आहे, तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळालाच पाहिजे. या पद्धतीनं मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे. सोलापुरात विशेषतः तेल चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचं ते जेवण आहे, त्यामुळे बहुधा बऱ्याच वेळा मी तेल चटणी पोळीवाला असा घास घेत असे. हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. 5वी 6वीच्या विद्यार्थिनी होत्या आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीनं ओळखलं, बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना? पण बाई तिच्याजवळ अजून एक डबा आहे, त्यात जिलबी आहे. तो मात्र ती काही काढत नाही. मी म्हणाले, चल असं कुठे असतं का? ती म्हणाली, बाई तिला विचारा, तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि मग ती दुसरी मुलगी रडायला लागली. इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणं आलं. मी ऑफिसात गेले. SSC बोर्डाचा फोन होता, त्यामुळे मी त्या कामात गर्क होते. मधली सुट्टी संपल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिसच्या बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला. मी कामात बिझी होते. मी दरवाजावरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले, शिवा काय चाललंय? कोण रडतंय? तेव्हा ते म्हणाले, बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे. ठीक आहे, पाठवा. मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली, बाई नाही हो, मी तुम्हाला मुद्दाम जिलबी दिली नाही असं नाही. मी म्हटलं, काही हरकत नाही गं, तुला ती जिलबी खायची होती का? मी अगदी सहज म्हणाले आणि अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा. यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं. ती म्हणाली, बाई सांगू का तुम्हाला? बाई माझी आई एके ठिकाणी घरकामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होतं. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेलं जे ताट होतं ना ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला 1:30 वाजता आणून दिला. त्यामध्ये जिलबी होती. पण पण बाई खरं सांगते, त्याला भात लागलेला होता हो, त्यामुळे ते खरकट्यासारखं वाटत होतं मला. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर, म्हणून मी ती जिलबी कोणाला दिली नाही. असं सांगून ती मुलगी माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय, आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला. मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक
आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काहीतरी बनण्याची जिद्द ठेव. नंतर तिची समजूत घालून मी तिला पाठवून दिलं. मला जाणवलं की तिला लक्षात येत होतं की कोणीतरी वाढवून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता. ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणीवरती गाणी मनातली या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडलं, त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणं, असा तो कार्यक्रम होता. त्याचं प्रसारण रात्री 10 वाजता होत असे. त्या कार्यक्रमामध्ये 5 एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला का आवडली असं प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है हे गाणं लावण्याची मी विनंती केली. त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री 11:30पर्यंत मला लोकांचे फोन येत होते की किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो, असं लोक सांगत होते. कार्यक्रम खूपच छान झाला होता. त्यामध्ये साहित्यिक संपादक माननीय अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले, तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला. आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असं माझ्या डोक्यात आलं. सुमारे 14-15 वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि जिलबी नावाचा लघुचित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधाताई वाड यांनी मुख्याध्यापिकेची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या. निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्याची संमती दिली होती. या लघुपटाचं काम पूर्ण झालं. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिकं मिळाली. त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं. मुख्याध्यापिकेची भूमिका करणाऱ्या निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीलाही पारितोषिक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मलाही पारितोषिक मिळालं. किमान 5-6 ठिकाणी या फिल्मला पारितोषिकं प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्नला या फिल्मचं स्क्रीनिंग झालं. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि सगळीकडेच या लघुपटाला खूप गौरवण्यात आलं. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिलं. अशा पद्धतीनं एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला. प्रसंग खूप घडत असतात, टिपणारा माणूस हवा. इतकं खरं की सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढली यात शंका नाही. धन्यवाद. लेखिका सौ शीला पत्की, सेवानिवृत्त, मुख्याध्यापिका, सेवा सदन प्रशाला, सोलापूर. वाचन संजय इनामदार.